एका गावाकडल्या नवीन धार्मिक व्हिडिओ मध्ये. आता गावाकडे आल्याच्या नंतर धार्मिक व्हिडिओ जरा कमी झाले होते, पण आज चाललेलो आहोत आपल्या पंढरपूरला. आता काकू, अक्का, अजून फौजी, आर्यन, अर्णव आणि माझी आई असे सगळे मिळून आम्ही पंढरपूरला चाललोत. खूप एक्सायटेड आहोत, कारण की पहिल्या वेळेस मी पंढरपूरला चालले, काकू पण पहिल्या वेळेसच चालल्यात, अक्का भरपूर वेळा गेलेल्या आहेत. चला तर मग. तर आता 8 वाजता निघलो होतो, साधारण 10 वाजले तर आम्ही आलोत पैठण पंढरपूर हायवे महामार्ग जो आहे, पालखी महामार्ग, त्या हायवेने आमच्या घरापासून जरा जवळ पडतं, आम्हाला त्या हायवेने जायला सोपं पडतं त्यामुळे. तर आता अजून बराच टाइम लागणार, 2 तास साधारण लागतील. तर चला भेटूया आपण आता डायरेक्ट पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर. थोडासा मध्ये ब्रेक घेतला होता, जरा पाय वगैरे मोकळे केले, लेकर पण परेशान झाले होते गाडीमध्ये. हॉटेलवर थांबलो, 10:30 वाजलेत, जेवण वगैरे करतो. हा ओके, ठीक आहे, ओके, थँक्यू. लयच भारी दिसतोय हवेला. तर फायनली आम्ही पंढरपूरमध्ये आलोत. आता आम्ही चंद्रभागेच्या कडेलाच, म्हणजे पेड पार्किंग होती त्या ठिकाणी पुंडलिकाचं जे मंदिर आहे त्या मंदिरापाशी पेड पार्किंग म्हणून इथं गाडी पार्क केली. आता आलोत आम्ही इकडे, बघा पाठीमागं आहे चंद्रभागा. तर चंद्रभागेमध्ये या ठिकाणी आल्याच्या नंतर बोलतात की स्नान केलं पाहिजे, तर आम्ही पण या ठिकाणी स्नान करणार आहोत आणि नंतर जाऊ आपण दर्शनासाठी. तर पाठीमागे चंद्रभागा दिसते, एकदम सुकलेली असल्याने वाटते. विठुराया तुझ्याशी एवढीच एक प्रार्थना आहे, खूप पाऊस येऊ दे यावर्षी, लेट केलंय पावसाला, शेतकऱ्याचं जीवन पण सुखी होईल. तुझी ही जी चंद्रभागा नदी आहे ही पण एकदम फुल व्हायली ना, भारी वाटतं बघायला. तर चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर आलो पुंडलिकाच्या मंदिरामध्ये फर्स्ट टाइम. आता पुंडलिक कोण होते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पंढरपूरची नगरी निर्माण झाली ही पुंडलिकामुळेच म्हणायचं. अगोदर एकदम पापी होता, नंतर आईवडिलाच्या सेवेत एवढा मग्न झाला की स्वयं भगवान त्यांना भेटायला आले. आजही लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत पुंडलिकाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात, कारण विठ्ठल भक्तीचा पाया म्हणजे सेवा, नम्रता आणि आईवडिलांविषयी आदर हे पुंडलिकाच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. काही ऐतिहासिक तपशील आणि परंपरा वेगळ्या कथांमध्ये किंचित बदलतात, पण पुंडलिकाच्या माता पित्याची ही कथा पंढरपूरच्या भक्तीपर्यंत सर्वाधिक प्रचलित मानली जाते. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन केलं. आता चाललो आपण विठ्ठल रुक्माई मंदिराकडे. तर पंढरपुराला आपल्या महाराष्ट्राचं हृदय म्हणून मानलं जातं आणि दक्षिण काशी ही पंढरपूरला बोललं जातं. चला तर आपण आता डायरेक्ट विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊ. मंदिरात जाऊन जाणारी चंद्रभागा नदी ही खूप भाविकांच्या मनाला म्हणजे शांती देते. या ठिकाणी स्नान करूनच सगळे भाविक वरती दर्शनासाठी येतात. आल्याच्या नंतर पहिल्यांदा द्वारकाधीश मंदिर असं नाव बघितलं, पण हे काय मथुरेमध्ये नाही, पंढरपूरमध्येच आहे. पण मस्त वाटलं, मथुरेची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. म्हणजे बाहेर जाऊन वरती आल्या असा एक बोर्ड आहे. जर कन्फ्युजन वाटत असेल तर या ठिकाणी बघून आपण आतमध्ये जाऊ शकतो. मग नंतर आपल्याला आयडिया लागल की कोणत्या ठिकाणी कोणचं मंदिर वगैरे आहे हे. तर पंढरपूरला यायचं स्वप्न खूप दिवसापासून पाहत होते, पण ते आज कुठेतरी पूर्ण झालंय. लहानपणीपासून प्रत्येक वेळेस लहानपणी कुणाच्या ना कुणाच्या मागे लागायचे, पण काय पंढरपूरला येणं झालं नाही. बोलतात ना की देव जेव्हा बोलवतो तेव्हा जाणं होत आहे ना काकू. हा, काकूचं बी अजून येणं नव्हतं झालं. छोटी मोठी शॉपिंग करायला इकडे आतमध्ये पण स्टॉल भरपूर आहेत, अजून आतमध्ये त्या साईडला पण स्टॉल आहेत. तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही चाललो लाईननी लागण्यासाठी. तर बघा भरपूर लाईन इथूनच दिसते हो. तर मथुरेतली वणीस या ठिकाणी पण पंढरपूरमध्ये पण आतमध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे मी फोन या ठिकाणी जमा करते. तर चला आतमधून दर्शन करून येते. अनुभव नक्की तुमच्या संग मी शेअर करेन. तर फायनली दर्शन वगैरे आम्ही घेतले. याच ठिकाणी आपण फोन जमा केले होते आणि दर्शनाला गेलतो. करेक्ट 2 तास लागले आम्हाला दर्शन घेण्यासाठी. तर या ठिकाणी हे बघा, हे दादा आहेत, खूप छान. आमची पावती हरवली होती तरी पण त्यांनी फोन वगैरे आम्हाला वापस दिले आमचे. जी लाईन दिसती ना ही खूप लांब आहे, 2 तास आम्ही याच्यातच चालत होतो. भरपूर आतमधून गावातून गल्लीतून ही आणलेली आहे. तर चला आता दर्शन झालेत रुक्माईच्या आणि विठ्ठलाच्या मंदिराचे. पण आता चाललो आम्ही नामदेव पायरीकडे. अगोदर आलो होतो फोन वगैरे घेण्यासाठी, सामान पण सगळं जमा केलं त्यामुळे. तर चला आता डबल वापस जातोय. आले बोलले होते मी छोटी मोठी शॉपिंग करायला या ठिकाणी आहे, पण मला पण माहित नव्हतं आतमध्ये एवढा मोठा शॉपिंगचा एरिया आहे. अरे बघा खूप काही या ठिकाणी घेण्यासारखं आहे. अजून घरामध्ये लावण्याची शॉपिंगचं सामान आहे. विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती येतात, आपल्या पवित्र तुळशीच्या माळी येतात. त्यामुळे आल्यावर या ठिकाणाहून खूप सारी शॉपिंग करून जा. आम्ही पण करणार आहोत.
समोर जे मंदिर दिसतंय ते आहे नामदेव पायरीचं. त्याच्याच पाठीमागं मुखदर्शन घेण्यासाठी म्हणजे ह्याच रस्त्याने मुखदर्शन घेण्यासाठी जावं लागतं. तर आम्ही एवढे छान दर्शन झालेत आज आमचे, डोळे भरून विठ्ठल रखुमाईला पाहिलंय. खूप भारी होतं आणि खूप दिवसाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालंय. आता या ठिकाणी जशी झुणका भाकर फेमस आहे ना, तसेच मला वाटतंय जांब पण फेमस आहेत वाटतं. एवढे विकायला छान छान जांब होते. आम्ही पण या ठिकाणी जांब घेतले. नंतर आम्ही आलो होतो नामदेव पायरीचं दर्शन करण्यासाठी. आजही वारकरी या पायरीला माथा टेकून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुढे जातात. ही पायरी आपल्याला नम्रता, भक्ती आणि संतांच्या महान परंपरेची आठवण करून देते. आता आम्ही निघालो होतो पंढरपूर पासून अगदी जवळ असलेले गोपाळपूर हे अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान श्री विष्णूचे पवित्र चरणचिन्हाचे दर्शन आपल्याला करायला भेटते. या ठिकाणी पण खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात, पण पंढरपूर इतके येत नाहीत. कदाचित जास्त लोकांना माहिती नसते. तर हे पहा, या ठिकाणी विष्णूचे स्वयं चरणचिन्ह आहेत. मनाला एकदम प्रसन्न करणारा हा भावुक टाइम आहे. याच ठिकाणी जनाबाईचं मंदिर पण आहे आणि बोललं जातं की या ठिकाणीच त्यांच्यावरती आळ घेतला होता दागिने चोरल्याचा विष्णूच्या, आणि त्यांना सुळाव दिलतं, तर सुळाचं पाणी पण इथेच झालतं. आता आम्ही आलो होतो गोपाळपूर मधील संत जनाबाईचं या ठिकाणी संसार ठेवलेला आहे. सगळं काही तेच तुम्हाला मी दाखवणार आहे. तर गो सेवा पण केली जाते, ती पण आम्ही थोडीफार करून घेतली. वारकरी संप्रदायातील महान संत कवयित्री जनाबाई या संत नामदेव महाराजांच्या घरी सेवा करत असताना आणि विठ्ठलाच्या अखंड भक्ती रमलेल्या होत्या. या ठिकाणी जनाबाईची गोधडी, दळणाचे जाते, चूल आणि इतर वस्तू जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि ते आम्ही पाहितल्या पण. एवढं भारी वाटलं मनाला बघितल्याच्या नंतर. खरंच हे घर तर एकदम जुनं वाटत होतं, कारण की इथे येणं एवढं क्रिटिकल आहे. जेव्हा तुम्ही येताल ना तेव्हाच तुम्हाला माहिती होईल. हे आहे पंढरपूर मधील सुंदर श्री श्री राधा पंढरीनाथ एस्कॉन मंदिर. चंद्रभागा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर शांत, स्वच्छ आणि आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पंढरपूर मध्ये खूप सारं फिरलोत, पण मठ जे असते ते राहिलेत सगळे. भगवानगड, अजून भगवानगड मठ, कैकाडी मठ, तनपुरी मठ, खूप सारे मठ होते ते खूप राहिलेत. पण येऊ कधीतरी अजून एकदा, कारण की आता टाइम नाही राहिला, संध्याकाळचा टाइम झालाय. जर तुम्हाला आजचा हा पवित्र दर्शनाचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल 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 याचा जयघोष करून कमेंटमध्ये नक्कीच लिहा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.